मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी काल जो चॉकलेट मोर्चा नागपूर येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काढण्यात आला त्याची एक अपडेट आपल्याला व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ सर्वांचा संपलेला आहे। त्यामुळे या कार्यकाळात वाढ देण्यासाठी किंवा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचे रोजगार किंवा मानधन तत्वावरती कंत्राटी बेसवरती कशा तरी पद्धतीने त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर असतील, हबप तुकाराम बाबा महाराज असतील, अनुप चव्हाण सर, हरिभाऊ राठोड, अविनाश साबळे या 5 नेतृत्वाच्या नेतृत्वामध्ये काल नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याचा दुसरा दिवस होता, त्याच्या पार्श्वभूमीवरती भव्य दिव्य असा चॉकलेट मोर्चा काढला। मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी या चॉकलेट मोर्चाला उपस्थित होते। ज्या प्रकारे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या प्रशिक्षणार्थ्यांना चॉकलेट दिलं आणि त्यांच्याकडून मतं घेतली, त्याच पद्धतीने आता या मोर्चामधील नेतृत्व आणि प्रशिक्षणार्थी एकूणाला चॉकलेट वाटत होते। सरकारने तुम्हाला चॉकलेट दिलंय, आता तरी सरकार या चॉकलेट मोर्चांनी सरकारचे डोळे उघडतात का, यासाठी हा मोर्चा काढला होता आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हे सरकार पाहतंय का। तर त्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून या जो मोर्चातील शिष्टमंडळ आहे त्यांना भेटीसाठी बोलावून आलं होतं। तर 5 प्रशिक्षणार्थी आणि 5 नेतृत्व असं 10 लोकांचं शिष्टमंडळ या म्हणजे भेटीसाठी जाईल असं बोललं होतं। पण नंतर त्यांनी सांगितलं की 5 लोकांना यावं लागेल। तर शिष्टमंडळ भेटीसाठी गेलं। तिथे गेल्यावरती मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत भेट झाली, गिरीश महाजन यांच्यासोबत सुद्धा भेट झाली, नाना पटोले हे सुद्धा तिथं अधिवेशन चालू असल्यामुळे तिथे होते, आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस हे सुद्धा तिथे उपस्थित होते। या सर्वांशी माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी सविस्तरपणे चर्चा केली, त्यांना सांगितलं। यावरती गिरीश महाजन यांनी सांगितलं की 2 दिवसात तुमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून देतो। तर त्यावरती चाकूरकर साहेब यांनी स्वतः स्पष्ट केलं की हे फक्त वेळ काढून येत होते, त्याचं काही खरं नाही। त्याबरोबरच त्यानंतर नाना पटोले यांच्यासोबत भेटले। चाकूरकर साहेबांनी तो किस्सा सांगितला की नाना भाऊ लांब होते, त्यांनी हाका मारली, नाना भाऊ इकडे मग ते आले। त्यांनी चाकूरकर साहेबांनी त्यांना संपूर्ण माहिती सांगितली। त्यांनाही या गोष्टीचं पूर्ण माहिती होती, कारण मागील अधिवेशनामध्ये स्वतः नाना पटोले यांनी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला होता। पार ते व्हिडिओ विधानसभेत दाखवू का अशापर्यंतची ती प्रोसेस झाली होती। त्यानंतर नाना पटोले यांनी लगेच त्यांच्या जे सहकारी असतील त्यांना सांगितलं की यांचं निवेदन घ्या आणि हा उद्या म्हणजे आज जो औचित्याचा मुद्दा असेल त्यामध्ये हा मुद्दा घ्या। तर लगेच त्यांचे जे शिवसहाय्यक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांनी ते जे निवेदन आहे ते निवेदन घेतलं आणि आजच्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा ते मांडणार आहेत। त्यामुळे नाना पटोले हे विरोधी पक्षातील मोठे नेते आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, खासदार आहेत, माजी मंत्री आहेत। ते नक्कीच आज आपला मुद्दा प्रखरपणे मांडतील। या अगोदर त्यांनी मांडला होता आणि आज सुद्धा मांडतील। त्यानंतर माननीय जे मंत्री आहेत कौशल्य विभागाचे मंगल प्रभात लोढा त्यांच्यासोबत सुद्धा या शिष्टमंडळाने भेट घेतली। अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी तर त्यांचे पाय धरले, आम्हाला रोजगार द्या अशा पद्धतीने त्यांची विनवणी केली। तर ते म्हणले की त्यांना पुन्हा सांगितलं की तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही रोजगार देऊ असं देऊ। त्यांनी सांगितलं मी असं बोललोच नाही। मग त्यानंतर चाकूरकर साहेबांनी जे शिष्टमंडळात प्रशिक्षणार्थी गेलते त्यांनी त्यांना त्यांचेच व्हिडिओ दाखवले, तरी सुद्धा ते असे म्हणतात की हे मी बोललोच नाही, हे खोटे व्हिडिओ आहेत। पण ते जरा त्यांनी आज नमती भूमिका घेतली असं सुद्धा माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी सांगितलं आणि मी 2 दिवसात हा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देतो असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर सुरेश धस यांना सुद्धा सांगितलं की जी चाकूरकर यांची टोपी होती ती पाहून सुरेश धस सुद्धा चकित झाले। ज्या पद्धतीने चाकूरकर साहेबांनी टोपीवरती चॉकलेट लटकवले होते ही कुठेतरी हे आंदोलनातील एक वेगळेपणा दर्शवत होतं। त्यानंतर आज सुद्धा चाकूरकर साहेब यांनी सांगितलं की जर मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले तर आज किंवा उद्या गाजर मोर्चा काढण्यात येईल। गाजराचे माळ घालून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी हे पुन्हा एकदा विधान जे अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी जातील। त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे केले तर कुठेतरी दखल घेतली जाईल। अनेक मीडियाने सुद्धा याची दखल घेतली। TV9 मराठी असेल, G24 तास असेल, ABP माझा असेल, NDTV मराठी असेल, अनेक जय महाराष्ट्र असतील, जवळपास महाराष्ट्रामधील संपूर्ण जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांनी याची दखल घेतली आणि लाईव्ह मध्ये सुद्धा हा मुद्दा TV9 मराठीवरती आणि अनेक मीडियानी त्यांनी दाखवला आहे। त्यामुळे
हा मुद्दा फक्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत आणि जे आंदोलन करते तेवढा मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात स्प्रेड पसरलेला पहिलाच आहे. पण ह्यात महत्वाच्या अपडेट होत्या, कालच्या दिवसातल्या हायलाइट होत्या की शिष्टमंडळाची भेट झाली 2 दिवसात सांगतो असं म्हणाले. त्यानंतर रात्री सुद्धा ज्या ठिकाणी जागा दिली होती त्याच ठिकाणी संपूर्ण प्रशिक्षणार्थी किंवा तुकाराम बाबा हे थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि आजही ते त्याच ठिकाणी असतील. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असेल, अधिवेशनाचा तिसरा दिवस असेल. आता औचित्याचा मुद्दा माननीय नानाभाऊ पटोले यांनी घेतल्याच्या नंतर त्यावरती मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदय काय भूमिका मांडतायत, कारण हा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माहिती आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. त्यांनी वेळोवेळी त्याची पुनरुच्चार केला आहे. त्याबरोबरच भरत गोगावले यांना सुद्धा माहिती आहे, उदय सामंत यांना सुद्धा माहिती आहे, कारण बाबाचा उपोषण उदय सामंत यांनी सोडलं होतं. त्याबरोबरच जे दादा भुसे आहेत यांना सुद्धा माहिती आहे, मुख्यमंत्र्याला तर माहितीच आहे. बाकी सर्व नेतृत्व म्हणजे नेते जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरा निगेटिव्ह मध्ये दिसतात आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की यांना मी कशा तरी पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह करता येत आहे ते पाहतो. त्यामुळे आजचा दिवस खरोखर प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण आज यामध्ये औचित्याच्या मुद्द्यामध्ये फक्त नाना पटोलेच नाही तर आणखी कोणते कोणते आमदार हा मुद्दा मांडतात यावरती, कारण नाना भाऊने एकदा विषय छेडल्याच्या नंतर अनेक नेते जे असतील, विरोधी पक्षातील असतील किंवा आमदार जे असतील ते ह्या मुद्द्यावरती नक्की 100% विधानसभेत, विधान भवनात, खालच्या वरच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा करतील. त्यामुळे आजचा दिवस खरोखर महत्वाचा असणार आहे. आजच्या संपूर्ण अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अपडेट करतील आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत हे अपडेट सर्वात अगोदर पोहोचतील. तर हीच काल दिवसभरातील अपडेट होती, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिली. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.